केंद्रीय मंत्री अमित शाह के महाराष्ट्र दौरे के दौरान सीट आवंटन को लेकर कई आंकड़े लीक हो गए। कुल मिलाकर विधायक राजू पाटिल ने इन सभी राजनीतिक स्थितियों पर कठिन और कुछ हद तक कड़वे शब्दों में टिप्पणी की है। लोकसभा में तो कुछ खास नहीं, लेकिन विधानसभा चुनाव के दौरान खूब मनोरंजन होने वाला है। इतना ही नहीं, उन्होंने यह भी कहा कि सीट बंटवारे को लेकर ये लोग एक दूसरे का सिर फोड़ देंगे। MNS की सालगिरह की तैयारियां जोरों पर है और हम 18वें साल में प्रवेश कर रहे हैं। अब हमारी उम्र भी हो गई है। कुछ चीजें जो हम नहीं कर सके वे अब करेंगे। लोगों का प्यार तो मिल रहा था, लेकिन पोल का जवाब नहीं मिल रहा था। लेकिन इस बार राजनीति कुछ भूमिका निभा सकती है। आखिरकार हम भी राजनीति करना चाहते हैं। राजू पाटिल ने संकेत दिया है कि मन से जल्द ही चुनाव पर अपनी स्थिति की घोषणा कर सकती है। उन्होंने कहा कि लोगों को उम्मीद है कि राज ठाकरे राज्य का नेतृत्व करेंगे और सालगिरह पर कुछ बदलाव किए जा सकते हैं। कल्याण लोकसभा में MNS को दोनों बार ज्यादा वोट मिले हैं। उनमें से 2 में 4 पार्टियां हैं, वहां सत्ता विरोधी माहौल है। यह नियम है कि काम पूरा होने के बाद भी लोग संतुष्ट नहीं हो पाते। वहां प्रतिकूल माहौल भी है। राजनीतिक झगड़ों के कारण कल्याण पूर्व में क्या क्या राजनीतिक घटनाएं गोलीबारी जैसी हुई है, इसलिए नाराजगी का माहौल है। अगर वे इस नाराजगी का फायदा उठाना चाहते हैं तो मन से विधायकों ने शिंदे की सेना को यह कहकर चेतावनी भी दे दी है कि वे पार्टी के फैसले के लिए तैयार है। नाही, कसं मी 2014ला पण इथे लोकसभेचा उमेदवार होतो। त्याच्या आधी आमच्या वैशाली दरेकर इथे 2009ला लोकसभेचे उमेदवार होत्या। लाखाच्या वर आम्ही दोन्ही वेळेस मतं घेतलेली आहेत। यावेळेस पक्ष 2चे 4 झाले, स्प्लिट झालेले आहेत। अँटी इन्कम्बन्सी कोणीही लोकप्रतिनिधी असेल, किती कामं झाली, लोक समाधानी राहू शकत नाही। हा एक नियम आहे आणि एक प्रकारची ती अँटी इन्कम्बन्सी आहे। काही चाललेल्या घटना असतील, तुम्ही बघाल कल्याणपूर्वी ज्या काही राजकीय घटना घडल्या आहेत चढाओढीतनं, ती नाराजी असेल, तर अशा नाराजीचा फायदा जर आम्हाला घ्यायचा असेल तर पक्ष विचार करेल किंवा आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहोत। नक्कीच अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। अर्थातच आता आम्ही उद्या 18व्या वर्षात पदार्पण करतो। एक प्रकारे वयात आलो आता आम्ही। आता काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो, असेही करणार। बऱ्याचशा राजकीय मान्य राजसाहेब एक सरळ भूमिका घेऊन चाललेले, लोकांचा प्रतिसाद प्रेम मिळत होता, मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता। परंतु यावेळेस मला वाटतं आम्ही काही भूमिका राजकारणाला साजेशही घेऊ शकतो। शेवटी राजकारण आम्हालाही करायचे, आम्हालाही लोकांच्या अपेक्षा आहेत मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। त्या अनुषंगाने काही गोष्टी मला वाटतं उद्याच्या याच्यात सुतोवाच होऊ शकतात। परंतु अर्थात या सर्व गोष्टी मान्य राजसाहेबांच्या विचारांवर, त्यांच्या तत्कालीन बोलण्यावर अवलंबून असतात। त्यामुळे त्याचं प्रिडिक्शन मी या क्षणाला काही करू शकत नाही, परंतु आमची तयारी जोरात चालू आहे। कल्याण लोकसभाच नाही, इतरही लोकसभांच्या बाबतीत आम्ही अजून आमचा आढावा बैठक काल तुम्ही पाहिलं, मान्य राजसाहेब मुंबईत फिरत होते, ठिकठिकाणी आढावा बैठका घेतोय। किती जागा लढायच्या की नाही लढायच्या, युतीत जायचं, एकट्याने लढायचं, हे सर्व निर्णय व्हायचे बाकी आहेत अजून। आणि हे इलेक्शन 2, 3, 4 टप्प्यात चालू शकतात। 15 मे पर्यंत तुमचं सरकार बसलं पाहिजे, 15-16 मे पर्यंत। त्यामुळे आपला महाराष्ट्राचा टप्पा कधी येतो आणि त्या टप्प्यात मान्य राजसाहेब त्या गोष्टी टप्प्यात आल्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं तुमच्यासारखं आम्ही उत्सुक आहोत। पक्षाकडून नाही, ही तर सुरुवात आहे। म्हणजे जागा वाटपचं तुम्ही सांगताय ना की लोकसभेला एक वेळ हे निभावून पण नेतील, हे लोकसभेपुरतं सांभाळून घ्या, नंतर विधानसभेला बघू। परंतु मला नाही वाटत विधानसभेला यांची भांडणं होतील, एकमेकाची डोकी फोडतील। बघा तुम्ही या लेवलला हे लोक जाऊन करतील, कारण गोंधळच एवढा आहे, राजकीय गोंधळ उडालेला आहे, कोणाचा पायपोस कशात नाहीये। त्यामुळे मला लोकसभांपेक्षा विधानसभा मनोरंजक होतील असं अधिक वाटतं। कल्याण से सुनील शर्मा की रिपोर्ट।